सध्या आपण प्रभाग क्रमांक 25च्या भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकरजी बडगुजर यांच्या बरोबर आहे. तर चला आपण जाणून घेऊया प्रभाग क्रमांकच्या 25च्या भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकरजी बडगुजर ही सध्या काय परिस्थिती आहे, काय वाटतंय, कसा कौल आहे मतदारांचा आणि त्यांना कसा प्रतिसाद मिळत आहे. छानपैकी प्रतिसाद मिळतोय. गेली 10 दिवसापासून प्रत्येक मतदारांची गाठीभेटी घेतल्या आणि त्यानंतर आज मतांमध्ये परिवर्तन होत आहे आणि प्रचंड उत्साह आहे. प्रभाग 25 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार विजयी होतील ही मला खात्री आहे. सध्या असं चिन्ह आहे की संपूर्ण नाशिकच्या इतर प्रभागांची निवडणूक एका साईडला आणि प्रभाग क्रमांक 25 आणि 29 ची निवडणूक ही एका साईडला. एवढं मोठे हायलाइट इथे नाशिकच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 25 आणि 29 मध्ये आपल्याला दिसून येते. अनेक अफवा, अनेक आरोप झाले, पण त्याचबरोबर भाजपाचे हे जे अधिकृत उमेदवार आहे की यांचं असं म्हणणं आहे की नक्कीच मतदारांचा कौल आपल्याकडे राहणार आहे. सर, आपलं विजन काय असणार आहे की जर आपण उद्या निवडून आलात तर इथे वेगळ्या अशा काय सुविधा, वेगळ्या असे काय तुम्ही इकडच्या नागरिकांना सुविधा देऊ शकतात किंवा त्यांचा विकास घडवू शकता या प्रभागाचा? यापूर्वीच स्मार्ट प्रभाग म्हणून दैनिक सकाळनी मला पुरस्कार दिलेला आहे आणि मागच्या 85 मध्ये ज्या वेळेस मतदान झालं त्यावेळेस मतदारांनी हायेस्ट मतदान करून हायेस्ट लीड दिला. त्याच्यातच स्मार्ट प्रभाग म्हणून माझा प्रसिद्ध राहिला आहे आणि यापुढेही तसंच राहील आणि यापुढे विकास कामं करण्याची, नियोजनबद्ध काम करण्याची ती तयारी आमची आहे 4ही उमेदवारांची आणि निश्चितपणे नियोजनबद्ध विकास करून प्रभागाचा विकास करू.